गणेश प्रिय योगीराज समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्रगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ डॉक्टर विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची मला पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये अभ्यासाची संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी यांना यांच्या चरणी नतमस्तक होऊन या देवालयाचे पुजारी वेदमूर्ती देशपांडे गुरुजी शिवपार्वती स्वरूप घोडके काका काकू चंदात्या व ते उपस्थित सर्व शिव उपासक। अध्याय 49 मित्र सह आख्यान। श्री गणेशाय नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। पूर्वाध्यायी केले कथन श्री गोकर्ण महाबलेश्वर आख्यान। आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवद्वी पुढे। सूत म्हणती हे मुनीश्वर पश्चिम दिशे पृथ्वीवर स्थित सागर तीरावर ख्याते शिवलिंग वर्णितो कपिला नामे ख्यात नगर तेथे दिव्यलिंग रामेश्वर ज्याचे दर्शन मात्र दूर पापे होती निश्चय ते पश्चिम सागर तीरावर पार्थिवलिंग महासिद्धेश्वर धर्मार्थादि पुरुषार्थचार प्रदान करी साधका तेवी पश्चिम नदी तीरावर गोकर्ण नामे क्षेत्र सुंदर त्याचे वर्णन सविस्तर पूर्वी कथन केले असे। आपण एखादा अभ्यास करतो आणि तो अभ्यास करत असताना सहजच सद्गुरु तिथे एक विषय उपस्थित करून देतात आणि जणू काही तो आपल्या पुढच्या अभ्यासाचा तो विषय होऊन जातो। आणि काल जसं सहज मुखातून 2 नावं माझी निघाली, रामायणातली 2 मोठी नावे, एक राम आणि दुसरा रावण। दोघही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे शिव उपासक होते, पण एक राजस व सात्विक वृत्तीचा भगवान श्रीरामचंद्र आणि तामसी वृत्तीचा जो होता ना तो रावण। ह्या रावणाची काल आपण इथे कथा बघितली आणि म्हणून एकदा त्याची आई जी होती ती मृत्तिकेचं म्हणजे मातीचं शिवलिंग करून ती उपासना करत होती। आणि मग हे जेव्हा त्या रावणाला कळालं तेव्हा तो आईला म्हटला की आगाई हे काय करतेस म्हणे, आता कैलास पर्वतच उपटून आणतो। आणि मग कालची ती जी कथा आपण सर्व बघितली की कशा प्रकारे तो कैलासाला गेला, कशा प्रकारे त्याच्या 10 शिरांनी 7 स्वरांनी गायन करून भगवान शिवशंकराची त्यानं तिथे स्तुती केली, त्यानं ते शिवलिंग आणलं। त्यानंतर भगवान गजानन तिथे गेले, त्यांनी ती शिवलिंग तिथं स्थित केलं। आणि मग हा रावण जसं ते शिवलिंग काढायला त्यानं सुरुवात केली, सर्व ताकद त्यानं लावली, पूर्ण ते शिवलिंग असं त्यानं पिळलं, तरी पण ते काही निघालं नाही। आणि नेमकी त्याच वेळेस त्या शिवलिंगाचा आकार जो आहे तो थोडासा गोकर्णासारखा झाला आणि म्हणून की काय त्याला गोकर्ण असं हे नामाभिधान पडलं। आणि मग आता सूत जे आहेत ते प्रश्न विचारतात, ते असं विचारतात की आता तिथे कुठले कुठले दिव्य असे शिवलिंग आहे पश्चिम दिशेला ते तुम्ही आम्हाला सांगा।
आणि मग त्यावेळेस ते सांगतात आहे की कपिला नावाचं जे एक सुंदर नगर आहे तिथं दिव्यलिंग रामेश्वर हे आहे. आता कालच माझ्या वाचनामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कथा आली आणि ती कथा अशी की जेव्हा आम्ही काशीला जातो तेव्हा विश्वनाथाचं आम्ही दर्शन घेतो, पण तिथली एक अट तुम्हाला माहिती आहे का? त्या विश्वनाथेश्वराचं दर्शन घेण्याच्या अगोदर अवमुक्तेश्वर नावाचं जे एक शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेणं हे गरजेचं आहे. आणि जोपर्यंत याचं दर्शन घेत नाही तोपर्यंत त्याला दर्शन पावत नाही. कारण विश्वनाथाचे ते गुरु अवमुक्तेश्वर शिवलिंग. मग त्याच्यात कोण आहे? त्याच्यात तर शिव आहेच आहे, पण शिवाबरोबर त्याच्यात राम आहे. सहस्त्र नाम तत्तुल्य राम नाम वरानने. आपल्याला माहिती जेव्हा आपण रामरक्षा आपण म्हणत असतो तेव्हा ते 1000 शिवाच्या नामाबरोबर एक रामाचं नाव, इतकं ते श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जेव्हा रावणाला मारण्यासाठी रामाला जायचं होतं तेव्हा त्याने त्या समुद्राची प्रार्थना केली आणि तत्पूर्वी तिथे एक शिवलिंग त्यांनी स्थापित केलं. आता या रामेश्वर शिवलिंगाची सुद्धा मोठी छान अशी कथा आहे. त्याला पूजा करायची होती, रामाला तेथे पूजा करायची होती. राम सर्व वानरदळ सेनेसह राम त्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचले, रामेश्वर येथे पोहोचले. आता आपल्याला समुद्र उल्लंघून जायचं आहे. आपल्याला काय करायची आहे? पूजा करायची आहे, शिवलिंगाची पूजा करायची. मग सर्वश्रेष्ठ ब्राह्मण कोण? त्यावेळेसचा सर्वश्रेष्ठ शिव उपासक कोण असा प्रश्न रामासमोर पडला आणि एकच उत्तर आलं, तो म्हणजे रावण. रावणाला ब्राह्मण म्हणून पाचारण करण्यात आलं आणि रावणाला ही पूर्ण शाश्वती होती की मी जर ब्राह्मणाच्या रूपात जाऊन तिथे पूजा केली ना तर मला फक्त राम आणि हनुमंत हे दोघंच ओळखतील. पण तरीही राम हा मर्यादा पुरुषोत्तम असल्या कारणाने तुम्हाला काही करणार नाही. आणि म्हणून त्या रामेश्वरची जेव्हा शिवलिंग स्थापन करायचं होतं तेव्हा रावणाला पाचारण केलं. जो ब्राह्मणाच्या रूपात तो आला त्याला षोडशोपचार पद्धतीनं नवे अजून जे काही वैदिक पद्धतीनं त्याने तिथं मूर्ती प्रतिष्ठापना स्वतः रावणानं केली. आणि त्यावेळेस विचारलं की सांग म्हणे तुझा संकल्प कोणता आहे? आपण नाही येत का संकल्प मम आत्मनाश्रती स्मृती प्राण फलप्राप्ती करून असा संकल्प आपण घेतो. फलप्राप्ती अर्थ कुठल्या फलाच्या प्राप्तीसाठी? म्हणे मला रावणावर विजय मिळवायचा. आणि हे कोण सांगतं? राम सांगतं. कोणाला सांग? रावणाला, जो ब्राह्मण म्हणून आलेला होता. ठीक आहे म्हणे, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे रावणाला सुद्धा माहित होत. पण रामाला एकच गोष्टीचं भूषण होतं की सगळ्यात मोठा शिव उपासक जर कोण असेल तर तो रावण आहे. आणि म्हणून आम्ही जरी शिव उपासक असलो ना तरी थोडस आमच्या अंतःप्रेरणेने स्वात्माभिमुख वृत्तीनं आम्हाला आमच्यातले दोष घालण्यासाठी हे 4 महिने चातुर्मास. आणि म्हणून श्रवण करायची असते ती कथा. आणि म्हणून प्रत्येक अध्यायाच्या नंतर या कथेची फलश्रुती मी सांगत असतो. आणि काल जी कथा आपल्याला गोकर्ण महाबळेश्वरची कथा सांगितली ती कथा त्याचं पुण्य असं आहे की ब्रह्महत्येचं जर पातक लागलेलं असेल तर त्याचं निवारण फक्त ती कथा ऐकल्यानं होतं. आणि म्हणून की काय, जेव्हा ते सूत प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना असं सांगतात की सर्वप्रथम कपिला नावाची एक नगरी आहे, तिथं दिव्य अशा प्रकारचं रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर पश्चिम सागर तीरावर पार्थिव महासिद्धेश्वर नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे जे धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशा प्रकारच्या 4 पुरुषार्थ ते प्रदान करतं. त्याच्यानंतर दक्षिण तीरावरती गोकर्ण नावाचं सुंदर अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्याचं वर्णन जे आहे ते आम्ही मागेच केलेलं आहे. आणि म्हणून ते असं सांगतात की गोकर्णी असंख्य शिवलिंग, असंख्य प्रकारचे शिवलिंग आहेत.
पण गोकर्णनाथ हे जे आहे ते भगवान शिवाचं आत्मलिंग आहे. आणि मग हे कसं आहे, श्वेतवर्ण सत्ययुगामध्ये ते श्वेतवर्णीय असत होत. त्रेधामध्ये अतिरिक्त वर्णाचं ते झालं, द्वापार युगात पीतवर्णाचं ते झालं, आणि आता मात्र कलियुगामध्ये हे श्यामवर्णाचं झालेलं आहे. अशा प्रकारचं ते लिंग सुद्धा प्रत्येक युगानुसार ते त्याचं स्वरूप बदलतं. आणि हे जे शिवलिंग आहे हे सप्त पाताल पर्यंत खाली गेलेलं आहे. सप्त पातालापर्यंत हे शिवलिंग खाली गेलेलं आहे. आणि म्हणून इथे आता कोणत्या कोणत्या देवता निवास करतात? ब्रह्मा, नारायण या ज्या देवता आहेत त्या स्वतः तेथे वास करतात. त्याचप्रमाणे ब्रह्मेंद्र, महेंद्र, आदित्य, विश्वदेव, मरुद्गण, अश्विनी कुमार, वसु, नक्षत्रासह सर्व तारांगण व चंद्रमा, त्याचप्रमाणे सर्व देवता आजही तेथे त्या पूर्वद्वारावरती सतत पहारा देत असतात. वर्ण देवता ही असते पश्चिम द्वारावरती, ती सतत तिष्ठत असते. उत्तर द्वारावरती भद्रकाली, वायू आणि कुबेर ह्या देवता गोकर्ण क्षत्रिय असतात. त्याच्यानंतर दक्षिण द्वारावरती कोण कोण असतात? सर्व देवता, सर्व गंधर्व, पितर, सिद्ध, चारण, विद्याधर, किंग पुरुष, गुह्यक, खग, किन्नर हे दक्षिण द्वारावरती असतात. आणि त्याचप्रमाणे नित्य याला पूजण्यासाठी दैत्य, पिशाच, वेताल, नाग, शेष, सिद्ध हे सर्व अभिष्ट कामना सिद्ध्यर्थम हे सर्व नित्य तिथे दर्शनाला येतात. आणि म्हणून अशा प्रकारचं हे पवित्र अशा प्रकारचं शिवलिंग आहे. आणि म्हणून याची एक सुंदर कथा आता सुरू होते की पूर्वीच्या काली एक चांडाळ जो होता, चांडाळिंग जी होती, तिची कथा येथे आलेली आहे की ती जी होती ती सुलक्षणी चंद्रवदनी एक ब्राह्मण कन्यका होती. तिचं नाव होतं सौदामिनी, अशा प्रकारचं तिचं नाव होतं. आणि ती जेव्हा लहान होती, आई वडिलांनी तिचे अत्यंत सर्व मनोरथ तिचे पूर्ण केले. तिनं मागायचं आणि पित्याने तिला ते उपलब्ध करून द्यायचं. अशा प्रकारे प्रत्येक तिचे लाड तिचे पिता, विशेष करून माता आणि पिता दोघ जण पुरवत असत. ती जेव्हा योग्य लग्नाची ती उपवर जेव्हा झाली तेव्हा पित्यानं विधियुक्त पद्धतीनं तिचं कन्यादान पुढं करून दिलं. आणि म्हणून ही जेव्हा पतीसोबत नांदायला गेली, हिचे सुद्धा सुरुवातीचे काही संवत्सर हे आनंदानं गेले. आणि आपल्याला माहिती की त्या काळी लहान वयातच, बालवयातच विवाह होत होता. आणि हे होत असताना एकदा नेमकी तिचा जो पती होता त्याला कुठलाचा तरी आजार झाला आणि ऐन यौवनाच्या उंबऱ्यावरती तिला वैधव्य आलं. तो बिचारा गतप्राण झाला. आणि म्हणून की काय, पतीच्या निधनानंतर ही बिचारी दुःखानं अत्यंत ग्रासली. मन स्वतःला खाऊ लागलं. घरामध्ये इतर लोक असताना सुद्धा शेवटी ते दुःखच थोडस वेगळं असतं, त्याचं वर्णन शब्दामध्ये आपण करू शकत नाही. आणि म्हणून ती बिचारी अशी एक एक दिवस कंठत होती, एक एक दिवस तिचं चाललेलं होतं. पण काही काळ गेल्यानंतर हिच्यातला जो एक मुख्य तारुण्य सुलभ असे काही विचार मात्र तिच्या आता अंतःकरणात यायला लागले. आणि म्हणून नेमकी याच वेळेत झालं असं, थोडासा तिचा पाय घसरला. पाय घसरल्यामुळं थोड्याशा काही एक दोन कृती तिच्याकडून जेव्हा तिच्या घरच्या मंडळींना, सासरच्या मंडळींना जेव्हा जाणवल्या तेव्हा त्यांनी तिला घराच्या बाहेर काढून दिली. तू आता या घरात काय, या नगरात सुद्धा तू आता राहू नको, तू आता त्या लायकीची राहिलेली नाहीयेस. आणि असं करून तिला नगराच्या बाहेर तिला काढून दिलं. ती नगराच्या बाहेर गेली. 2-3 रात्र बिचारी ती दिवसभर कुठेतरी गावात भिक्षा मागत फिरत होती, पण तिला कोणी भिक्षा सुद्धा घालत नव्हतं.
कारण सर्वांना तिचं चारित्र्यानंतर आठवायला लागलं की एवढी सुंदर सुशील स्वरूपवान ही ब्राह्मण कन्या, ही ब्राह्मणाची सून, नेमकी भर तारुण्या तिचा पती गेला, त्यामुळे या बिचारीला जीवन जगणं अवघड झालं. पण त्याही काळात तिचा पाय घसरला आणि म्हणून की काय हिला कोणी साधी भिक्षा सुद्धा द्यायला. मग हा विचार करता करता ती थोडस एका जंगलाच्या मार्गाने जायला लागलं आणि तिथं तिला एक नीच व्यक्ती भेटला. यानं तिला असं सांगितलं की तू आता एक काम कर म्हणे, तूही एकटी आहे मीही एकटा आहे म्हणे, आपण आता सोबत राहू म्हणे. आणि मग ही त्या व्यक्तीबरोबर जिथे त्याचं घर होतं त्याच्या घरी त्या व्यक्तीने नेलं आणि दोघ जण आनंदानं राहायला लागले. आता मुळातच तो व्यक्ती नीच होता, त्यामुळे त्याला खाण्यापिण्याचं वगैरे ज्याला आपण म्हणतो संस्कारित अन्न किंवा चांगलं खावं अशा गोष्टी त्याला माहीत नसत. कुठेतरी जायचं, काहीतरी शिकार करून आणायची, मांस भक्षण करायचं, मद्यप्राशन करायचं आणि अशा प्रकारे वेळेअवेळी दोघांनी मिळून रथ व्हायचं. अशा प्रकारे यांचं नंतर पुढे उद्योग आरंभ यांनी सुरू केलं. आणि मग असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने तो सुद्धा जो होता, तुम्ही पहिले सांगितलं जसं नीच होता, तो सुद्धा चोऱ्या वगैरे करून घरी द्रव्य आणायचं. पण झालं असं की यानं पुष्कळशा अशा प्रकारामध्ये काही पशु यानं पाळलेले होते, ज्यामध्ये गाई, बकरी आणि काही मेंढ्या वगैरे ज्याला आपण म्हणतो अजून बैल वगैरे असे यानं पाळलेले होते. आणि मग एक दिवस काय झालं, पती मद्यप्राशन करून आला, त्याला सुद्धा कशाचा ज्याला आपण म्हणतो होश, त्याला कशाचीच त्याला शुद्धी नव्हती, तो शुद्धीवर नव्हता. आणि त्याने तिला सांगितलं की आज मला थोडस म्हणे बकरीचं मांस खावंसं वाटतं, बकऱ्याचं मांस खावंसं वाटतं, तू जा म्हणे आपल्या गोठ्यामध्ये. आता हा दिलेला बघून या वासानं तिला सुद्धा ती वासना निर्माण झाली की आपण सुद्धा आता पहिले मद्यप्राशन करावं. हिनं सुद्धा भरपूर अशा प्रकारचं मद्यप्राशन केलं आणि ही गोठ्यात गेली आणि हातामध्ये धारदार तिच्या ज्याला म्हणता येतं आपल्याला काय असेल ते शस्त्र, तलवार म्हणा किंवा अजून काय खड्ग म्हणा, आणि ते खड्ग नेमकी मेंढा समजून एका वासराला बाहेर काढली आणि त्या वासराला तिने मारलं. थोडीशी कुठेतरी शुद्ध होती, तिला त्या वासराचा आवाज आला. फक्त दोनदाच तिच्या मुखातून शिव शिव, फक्त दोनदा तिच्या मुखातून शिव शिव हा उच्चार निघाला. त्यानंतर सुद्धा त्या धुंदीमुळे तिला कळालं नाही. तिनं त्याचे बारीक बारीक काय असेल ते पुढं जसा प्रकारचा तो शाक तयार करतात तशा प्रकारचा शाक तयार केला आणि पती-पत्नी आनंदानं पुन्हा एकदा थोडस मद्यप्राशन करून भोजन करून दोघ जण बसले. आणि मग आता हिच्या हातून तर हे झालं, पण ही पण शुद्धीवर नव्हती आणि तो सुद्धा हा शुद्धीवरती नव्हता. पण मारलं काय, मेंढा समजून गाईचं वासरू झालं. गोहत्या लागली पाठीमागे, गोहत्याचं पातक लागलं पाठीमागे. आणि मग एक करत 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 असं यांचं दिवस चालले. आणि मग शेवटी जेव्हा ती अंत्यघडी आली, जेव्हा यमाचं बोलावणं आलं, तेव्हा ही तर चालल्या गेली. पण वरती गेल्यानंतर यमानं जेव्हा हिशोब बघायला सांगितला तेव्हा अरे अरे इतकी सुलक्षणी गोहत्या गेली, गोमांस भक्षण केलं म्हणे, चांडाळ योनीत जन्माला घाला, हिला चांडाळांच्या योनीत जन्माला घाला. आणि ती चांडाळ योनीत जन्मली. म्हणून जे करायचं असतं ना माणसाने ते सत्कर्म करावं. आपण आजचाच विचार करतो, काही व्यक्ती या जीवनामध्ये जगत असताना अत्यंत लोभी, अत्यंत स्वार्थीपणाने फक्त येणाऱ्या क्षणाचाच ते विचार करतात आणि कशातून मला सुख प्राप्त होईल, याला भौतिकवाद म्हणतात, याला चार्वाकवाद म्हणतात, याला चार्वाकवाद म्हणतात. लोभी प्राण, नुसतं संग्राहक वृत्ती
हे पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, ते माझं, असं करत करत मनुष्य जीवन जगत असतो, पण तो कुठल्या कर्माचा तो विचार करत नसतो. म्हणून की काय आमच्या सनातन धर्मानं हे 4 महिने चातुर्मास लावून दिलेले. का खात नाही आपण कांदा आणि लसूण आणि कांदा का खात नाही? दोन्ही तामसी वृत्तीचे ते असतात. त्यामुळे आपल्यातला जो तो तामस वाढत असतो, आपला राग वाढत असतो. त्यामुळे शक्यतो आपण कांदा आणि लसूण हे तामसी वृत्तीचे असल्या कारणानं आपण ते खात नाही. सात्विक अन्न आपण खातो आणि त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त भगवत चिंतन आपल्याकडून व्हावं. आता ही गेली चांडाळाच्या जन्माला. बरं, जन्मली कशी? अंध. चांडाळाच्या जन्माला गेलीच गेली, पण गो हत्येचा परिणाम पुढे परिणती कशात झाली? ती चांडाळाच्या जन्मात सुद्धा ही अंध जन्मली. आणि आता ही जेव्हा अंध जन्मली तेव्हा काय घोर अंधार सगळीकडेच. आणि मग असं करता 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 झालं असं की ती आता असा माणसांचा ती असा सहवास बघू लागली. आता अंध व्यक्ती असला म्हणजे तो कोणाच्या तरी हाताला धरून चालणार, हाताला धरून जाणार. आणि अशा प्रकारे ती ज्या गावात ती जन्मली असं आपण समजूया घटकाभर. आणि तिथनं काही जण हे गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री चाललेली होते. आणि मग यांच्या सहवासानं आता दिसत तर काहीच नव्हतं, कुठं चालले काहीच माहित नाही, पण कोणीतरी आहे सोबत, कोणाची तरी आहे एवढं मात्र तिला कळत होतं. आणि करता 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 ती त्या गोकर्ण क्षेत्री गेली. गोकर्ण क्षेत्री गेली आणि तिला बाजूच्या माणसाच्या समोर असा हात केला. अंध होती, काही कळत नव्हतं. येणाऱ्या जाणाऱ्याला अशी ती बिचारी चाच पडायची आणि काहीतरी मागायची. सांगतो त्या दिवशी शिवरात्री. समोरच्या माणसानं काय द्यावं? बेलाचं पान दिलं. आता बघा पोटात काही नाही, तिच्या हातात बेलाचं पान आलं. हिनं असं ते थोडं चाच पडलं. तिला वाटलं खायची काहीतरी वस्तू असेल, पण तिला जेव्हा कळालं ही खायची वस्तू नाही, तिने ती भिरकावून दिली. आणि ती जशी गेली ती शिवपिंडीवरती पडली. इतका भोळा आहे माझा. आणि मग जेव्हा ती शिवपिंडीवर पडली आणि कालांतराने भुकेच्या अभावी जसं तिचं प्राणोत्क्रमण झालं, यमदूत नेण्याच्या ऐवजी दिव्य अशा प्रकारचा रथ वरनं आला. त्याच्यामध्ये हिची दिव्य ज्योत बसली, प्राणज्योत, आणि ती कैलासाला पुढे निघून गेली. आणि म्हणून ही कथा जी व्यक्ती ऐकेल त्याच्या मागच्या जेवढ्या केवढ्या त्याचे पाप असतील ते नष्ट होतील, असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरी कथा लिहिली ती मित्रसह राजाची. हा एक मित्रसह राजा होता. हा कुठे जन्मला होता? इक्ष्वाकू वंशामध्ये मित्रसह राजा हा शिवकृपेने जन्मलेला होता. आणि ज्याप्रमाणे नल आणि दमयंती हे पती पत्नी ज्याप्रमाणे राहत होते आनंदानं, त्याचप्रमाणे शिवपूजन करून हे जसे राहत होते, त्याप्रमाणे हा मित्रसह राजा हा तिथे राहत होता. आणि मग झालं असं की हा राजगादीवरती बसलेला होता. आणि एक दिवस त्याच्या दूतांनी एक निरोप आणला की आपल्या इथे जे एक गूढ अशा प्रकारचं, घन अशा प्रकारचं अरण्य आहे, त्या अरण्यामध्ये कमठ नावाचा एक भयानक असुर आहे. आणि मग हा असुर काय करतो? आपल्या राज्यातले जेव्हा काही शेतकरी हे त्यांचे पशु चारण्यासाठी त्या जंगलाच्या दिशेने नेतात, तेव्हा तो राक्षस काय करतो? त्या पक्ष्यांना, त्या पशूंवरती हल्ला करतो आणि ते पशुभक्षण करतो. मग हे मित्रसह राजाला कळालं. आणि मग यानं काय सांगितलं की आपल्याला आता आज मृगया करायला जायचं. मृगया म्हणजे हरिणाची शिकार. घेतले सोबत बरचसं सैन्य. हे गेले त्या अरण्याच्या दिशेने. आणि नेमकी जिथे तो कमठ नावाचा महापराक्रमी अक्राळ विक्राळ अशा प्रकारचा तो राक्षस राहत होता, तिथे गेले. गेल्यानंतर या दोघांचं घनघोर युद्ध झालं. आणि त्यामध्ये
या राजानं पराक्रमाची शर्त केली आणि त्या कमठ नामक असुराचा शिरच्छेद किती आहे. प्रजा सुखावली, प्रजा आनंदी झाली आणि राजाचा जय जयकार केला. पण आता दुसरी बाजू तुम्हाला सांगतो, या कमठ नावाच्या राक्षसाला एक दुसरा अत्यंत क्रूर असा एक भाऊ होता. आणि मग या भावानं असं ठरवलं की आता राजाचा बदला घ्यायचा. पण कसा घ्यायचा? एकदम नाही घ्यायचा. मग पुढे त्यानं काय केलं? त्यानं एका आचार्याचं सोंग घेतलं, मनुष्य रूप घेऊन आचार्याचं सोंग घेतलं आणि तो या राजाच्या राजधानीमध्ये तो परतला आला. आणि त्यानं नंतर त्या राजाला असं सांगितलं की मी एक पाककुशल असा आचार्य आहे, तुम्ही जे सुग्रास अन्न म्हणताल ते मी तुम्हाला करून देतो. ठीक आहे म्हणे. राजाने सुद्धा त्याची परीक्षा पाहिली. वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान राजानं त्याच्याकडून करून घेतले. राजाने त्यांची चव बघितली, अरे हे तर अत्यंत रुचकर आहे, अत्यंत चविष्ट आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, आजपासून तो माझ्याकडे कामाला रुजू झाला. आणि म्हणून त्याला राजाचा खास विशेष आचारी म्हणून त्याची नेमणूक झाली. याच्या मनात होती सोळाची भावना, यांचा बदला कसा घ्यायचा. पण एकदा झालं असं, या राजाच्या घरी त्याच्या वडिलाचं होतं श्राद्ध. आणि श्राद्धासाठी कोण येणार होते? इक्ष्वाकू वंशाचे जे कुलगुरू किंवा कुलपुरोहित आपण ज्यांना असं म्हणतो, ते ऋषी वसिष्ठ यांच्या घरी जेवायला नव्हते, त्यांच्या काही शिष्यांसमवेत. हा म्हणे आता हीच वेळ म्हणे यांचा बदला घ्यायची. यानं काय केलं? त्या अन्नामध्ये गोमांस जे होतं, सर्व जे त्यांनी अन्न तयार केलेलं होतं श्राद्धाचं जेवढं केवढं, त्यामध्ये यानं ते मिळून मिसळून टाकून दिलं. आणि मग आता पात्र वाढायला सुरुवात झाली. पात्र वाढली, पण आपल्याला माहिती हे जे ऋषी मुनी होते हे काही साधे होते का? आता हा राक्षसच बघा ना, हा जर मनुष्य वेश घेऊन जर इथं राहू शकतो, ते तो ऋषी आहे. बसल्या बसल्या त्यांनी ओळखलं ना, तर त्यांनी फक्त त्या पात्राकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं. आणि मग ते राजावरती चिडले आणि त्यांनी सांगितलं की अरे राजन, तू आम्हाला नरमांस गोमांस आम्हाला तू वाढलाय काय म्हणे, म्हणून मी तुला आता शाप देतो म्हणे की तू 12 वर्षापर्यंत तो राक्षस योनीत जाशील, हा मी तुला शाप देतो म्हणे. पण मग मित्र राजा जो होता तो रडायला लागला. आणि माझी तर काही चुकी नाही म्हणे याच्यामध्ये म्हणे, सकाळपासून तर मी काही पाकशाळेत गेलो नव्हतो म्हणे. बरं, जे काही झालं त्याच्या बाबतीत तर मला काहीच माहित नव्हतं म्हणे. आणि त्यावेळेस त्या राजाची पत्नी जी होती ती सुद्धा त्या कुलगुरूंना स्वतः नमस्कार करायला लागली आणि ती असं वदली की तुम्ही जरी आम्हाला ब्रह्मा, हर आणि हरी यांच्या योग्यतेचे जरी तुम्ही गुरु म्हणून असताल म्हणे, तरी पण मी पतिव्रता आहे म्हणे, मी इथे तुम्हाला सुद्धा शाप देऊ शकते म्हणे. माझ्या नवऱ्याची काय चूक आहे म्हणे, माझ्या पतीचे काय दोष आहे म्हणे. माझ्या पतीच्या वडिलांचं हा श्राद्ध होतं, त्यांनी आमच्या आचार्याला सांगितलं म्हणे करायचं. त्यांना काय केलं काय नाही आम्हाला माहित नाही म्हणे, पण तुम्ही ज्याप्रमाणे हे वागलात, हा शाप दिलात म्हणे, हा मला मान्य नाही. आणि म्हणून मग आता काय करायचं काय करायचं काय करायचं. मग असं ते पाणी घेऊन त्याच्या पायावरती पडलं आणि ते कृष्णवर्ण म्हणून कल्माशपाद हे नाव तेव्हापासून त्या राजाला पडलं. आणि आता या वसिष्ठाच्या शापानुसार तो राक्षस, तो राजा याच्या शरीराचं परिवर्तन झालं. अत्यंत अक्राळ विक्राळ अशा प्रकारचा तो झाला. पण त्यावेळेस जेव्हा या वसिष्ठांना खरी सत्यता कळाली, त्यांनी त्याला उशाप देऊन टाकला
की 12 वर्षानंतर 12 संवत्सरानंतर तू पुन्हा मानव योनीत जन्मशील म्हणे. असं त्याला त्यांनी उशब देऊन टाकलं. झालं. हा राजा जो होता तो एक अकराळ विक्राळ अशा प्रकारचा तो राक्षसामध्ये त्याचं रूपांतर झालं. कराल अशा प्रकारची त्याची दाढी, आरक्त नेत्र, धगधगत्या अंगाऱ्यासारखे, जीभ अत्यंत लललळीत आणि ती सतत मुखाबाहेर येऊ लागली आणि मस्तकावरती जटाभार आणि मदनमत्त होऊन वेगवेगळ्या प्रकारचे हुंकार काढत थाड 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 पावलं टाकत तो निघून गेला. आणि हा जसा निघून गेला तसा हा नंतर पुढं हा राक्षस वनामध्ये गेला. आणि वनामध्ये गेल्यानंतर जो कुठला पशु पक्षी अथवा मानव त्याला दिसेल खायला सुरुवात करून टाक. झालं. आता शरीर राक्षसाचं झालं म्हणजे वृत्ती सुद्धा राक्षसाची झाली. वृत्ती जशी राक्षसाची झाली तशी भोजन आदी क्रिया वगैरे ही राक्षसी वृत्तीची त्याची झाली. आणि मग असं करता करता तो एका निबिड अशा प्रकारच्या अरण्यात हा निघून गेला राक्षस. आणि नेमकी एक दिवस संध्याकाळची वेळ होती. एक तरुण ब्राह्मण पती पत्नी हे त्या वनातनं जात होते. आणि जाता जाता काहीतरी दोघांची थट्टा मस्करी वगैरे क्रीडा त्यांची चालू होती एकमेकांची करणं. आणि मोठ्या आनंदानं ते गुण्या गोविंदानं आनंदानं ते त्यांचा मार्गक्रमण ते करत होते. आणि त्या तिथे हा राक्षस आला. आणि हा राक्षसाने त्याला उचललं. तेव्हा त्या तरुण पत्नीनं त्याचे पाय धरले. राक्षसाच्या आणि त्याला सांगितलं की तू मूळचा राक्षस नाहीयेस, तू मित्रसह राजा आहे म्हणून, आणि आम्ही दोघ जण हे ब्राह्मण आहोत म्हणून. त्यामुळे राजा म्हणे एकच वर्ष राहिलं रे म्हणे, कशाला ब्रह्महत्येचं पातक करतोस. पण आता याची वृत्ती पूर्ण बदललेली. यानं ताडकन त्याला उचललं, मांडीवरती एका गुडघ्यावर तो बसला, त्याला टाकलं, जोरात आदळलं, पूर्ण त्याचे हाडं मोडले. तीक्ष्ण नाकांनी ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपनी नरसिंहाने हिरण्यकश्यपेचं पोट फाडलं त्याप्रमाणे यानं त्याला फाडून त्याचं मांस भक्षण करायला सुरुवात केली. जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं, तिथं टाकलं, हा निघून गेला. त्या पत्नीनं बिचारीनं आजूबाजूचे काही शुष्क काष्ट जे होते ते गोळा केले, दगडावरती दगड आपटून ज्वाला निर्माण केल्या, त्याचा अंत्यसंस्कार केलं आणि शिवाचं नामस्मरण करत ती सुद्धा सती गेली. काय झालं मग, राजाच्या मागे ब्रह्महत्या लागते. पण जाताना तिने एक शाप दिला. की ज्यावेळेस पत्नी सुखासाठी तू तुझ्या पत्नीच्या जवळ असली म्हणून तुझा सुद्धा अंत होईल. कारण म्हणे आम्ही तर अजून आजान आहे म्हणे, आमचा बालविवाह झाला म्हणे, अजून आमच्या संसाराला सुरुवात झाली पण नव्हती रे म्हणे, आणि त्यात तू घात केलास म्हणून. आणि त्यामुळे पत्नी सुखासाठी जेव्हा तू तुझ्या पत्नी जवळ जाशील, तिच्याकडून अशी अपेक्षा करून तिच्या जवळ जाशील, तुझं सुद्धा असंच घात आहे. असा शाप देऊन ती पुढे सती गेली. झालं. यांचे 12 वर्ष संपले, पण ब्रह्महत्येच्या मागे लागले. आणि हा जेव्हा घरी गेला आणि याची जी पत्नी होती ती मात्र 12 वर्षापासून बिचारी, ज्याला म्हणतात ना वाटेकडे डोळे लावून ती बसलेली होती. आणि हा जसा त्याच्या त्या राजमहालामध्ये गेला, सर्वकडे सर्वदूर आनंदोत्सव साजरा करण्यात आला, पण राजाचा चेहरा मात्र काळवंडलेला होता. कारण
या ब्राह्मण स्त्रीनं दिलेला शाप आणि त्या ब्राह्मण पुत्राचं पाठीमागे असलेलं लागलेली ती ब्रह्महत्या, त्यामुळे याचा चेहरा जो होता हा पूर्ण काळवंडलेला होता. अंतःकरणात भीती होती, मनात विचार होता नेमकी काय करावं काय करावं काय करावं. आणि ती ब्रह्महत्या ही सुद्धा इतकी भयानक होती की कालदैत्य कृष्णमुख अशा प्रकारचं ते होतं. आणि ती कर्णकर्कश स्वरूपामध्ये ती राजाला आवाज देत होती. अशा प्रकारची ती भयानक ब्रह्महत्या राजेच्या पाठीमागे चाललेली होती. हा मिथिला नगरात यानं पुढे प्रवेश केला. आता ही ब्रह्महत्या कुठे सुटेल हाच विचाराच्या अंतःकरणात होता. आणि म्हणून की काय त्यानं राजाचा स्वतःच्या राज्याचा त्यानं त्याग केला. पुढे तो मिथिला नगरामध्ये घुसला. मिथिला नगरीत घुसलेला असताना नेमकी नगराच्या बाहेर मिथिलेतून जाताना तो जेव्हा त्या मिथिला नगराच्या बाहेर आला, समोरून गौतम मुनी येतो. आधी गौतम मुनीला येताच त्यानं नमस्कार घातला. मुनींना पाहताच त्याच्या नयनातून अश्रू आले आणि सर्व दुःखद घडलेल्या घटना त्यानं त्या मुनींना सांगितल्या. आणि मुनींना सुद्धा वाईट वाटलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे राजा, हे राज्यभूषणा, ही ब्रह्महत्या ही जरी कितीही जरी दारुण आणि कितीही जरी पातकी असली ना, तुझं पातक किती जरी दारुण असलं ना, तरी मी तुला सांगतो तिथं जा. पश्चिम दिशेला जो विस्तीर्ण अशा प्रकारचा सागर आहे तिथं गोकर्ण महाबळेश्वर आहे. आणि तिथं माझे उमा रमण तिथे भक्तांसाठी बसलेले आहेत म्हणे. तो तिथं जा, त्यांना आळव, त्यांची प्रार्थना कर, आणि मी तुला सांगतो तुला यश मिळालं. आणि त्याचप्रमाणे या गोकर्ण तीर्थक्षेत्राचा महिमा सुद्धा असा आहे, तुम्ही दिवसा जर गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राचं जर तुम्ही नाव उच्चारलं तर रात्री केलेलं पातक माणसाच्या तुम्ही नष्ट होत. रात्री जर उच्चारलं तर दिवसा केलेलं पातक नष्ट होत. अशा प्रकारचं हे गोकर्ण महाबळेश्वर नावाचं हे ज्योतिर्लिंग आहे. त्याचप्रमाणे हे तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून आमच्यासाठी हे तीर्थक्षेत्र आणि हे ज्योतिर्लिंग हे दोन्ही पावन आहे. आणि म्हणून हे जे शिवलिंग आहे, या शिवलिंगाच्या या अध्ययनाच्या कथनानं आमच्या सर्व पापातून मुक्ती होती. आणि म्हणून मग शेवटच्या याच्यामध्ये बापूसाहेब मोठं छान सांगतात की गोकर्ण सम पाराशर ते सद्गुरु रामचंद्र महाबळेश्वर कृपाछाये खाली भास्कर ग्रंथ रचना करीत असे. बोला नागेश्वर भगवान की जय. हरे राम हरे राम.